नमस्कार मित्रांनो, अग्निपंख विज्ञान केंद्र आपल्यासमोर घेऊन येत आहे। महाराष्ट्र आपला देश, तसं पाहता देश आपला भारत देश हा विविध संस्कृतींनी नटलेला आहे। विविध भाषा आपल्या देशामध्ये बोलल्या जाते, विविध संस्कृती आहे। नेपाळ, हिमालय, महाराष्ट्र, पंजाब। आपण जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये लावणी प्रसिद्ध आहे, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा बंजारी समाज आहे आणि या बंजारी समाजातले माझ्या वर्गातील विद्यार्थिनी हे त्यांच्या पारंपरिक वेशभूषामध्ये आज आलेले आहेत। तर मला खूप आनंद होत आहे यांची वेशभूषा पाहून। हे साक्षात एक देवीचा अवतार दिसत आहे। तर आपण बघू शकता की ह्या ज्या मुलींनी बंजारी समाजातील जे पारंपरिक वेशभूषा आहे हे परिधान केलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशी त्यांची बनावट आहे। त्याच्यावर दागिने म्हणून हे जे आहेत जुने पैसे आहेत, 25 पैसे, काही कॉईन आहेत, 1 रुपयाचा कॉईन आहेत, विविध कॉईन आहेत। त्याच्यानंतर यांच्या दंडाला हे भुजदंड आहेत, त्याला रंगीत कवड्याची माळ आहे आणि हातालासुद्धा यांच्या असे कॉईन आहेत आणि या कॉईनला त्यांनी मणी बसवलेले आहेत, छरे बसवलेले आहेत। अशी सुंदर अशी हे वेशभूषा बंजारी समाजाची आहे। त्याच्यानंतर हे याच्या जे पल्लू आहे किंवा ओढणी आहे, ह्या ओढणीलासुद्धा हे इथं असे एक दागिने आहेत, दागिन्याचा साज आहे, आपण बघू शकता दागिन्याचा साज आहे त्यांच्या। आणि यांची नथनीसुद्धा एक छान आहे नथनी। असा हा परिपूर्ण बंजारी समाजातील वेशभूषा आहे। नक्कीच आपल्याला आपल्या देशाचा, आपल्या राज्याचा आणि या संस्कृतीचा अभिमान आहे। आपण ही संस्कृती जोपासली गेली पाहिजेत। ह्या संस्कृतीचा वारसा आपण समोर चालवला पाहिजेत। संस्कृती कुठेही आपली लोप पावता कामा नये। या इंटरनेटच्या युगात, या आधुनिक 21व्या शतकातील कौशल्याचा विकास करताना ह्या जे आपले पारंपरिक पद्धती आहे याचं कुठंतरी आपण मानसन्मान केला पाहिजे, याचं कुठंतरी आपण स्मरण केलं पाहिजे। हा याचा मागचा उद्देश। मी गजानन गोपेवाड आपली रजा घेतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करायला विसरू नका, कारण हा बंजारी समाजातील एक पारंपरिक वेशभूषा आहे आणि अतिशय चांगली संस्कृती आहे। यांची बोलीभाषा ही बंजारी असते। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।